नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर। इथे मी एक स्लीव्ज डिझाईन करून दाखवणार आहे। साधा कटोरी ब्लाऊज आहे पांढऱ्या रंगाचा चिकनचा। इथे अस्तराला मी शेप द्यायला विसरली होती, तो देऊन घेतला आणि त्याला मार्किंग करून अशा पद्धतीने जोडून घेतलं। स्लीव्ज असेच जोडावे लागतात कारण अस्तराला पन्हा नसतो, त्याच्यामुळे असा जोड द्यावा लागतो। इथे मी दाबशिलाई देखील त्याला देऊन घेतलेली आहे। दोन्ही स्लीव्ज मी असेच तयार करून घेतले। आता एक लांबलचक अशी पट्टी मी तयार करणार आहे। इथे पफ स्लीव्ज आहेत। ब्लाऊजची जी डिझाईन असते ती बघायची आणि त्यानुसार इथे कापड उलट-सुलट बघून व्यवस्थित जोडून घ्यायचं। काही वेळा आपल्याला कळत नाही उलट भाग सुलट भाग, तो नीट बघून नंतर हे अशा प्रकारे कापड जोडून घ्यायचं। इथे दोन्ही हातांसाठी मी इथे जास्त कापड हे घेतलेलं आहे। 1.25 मीटर एवढा पीस या ब्लाऊजला लागला। इथे दाबशिलाई मी देऊन घेतलेली आहे आणि मग अशा पद्धतीने दुमडून हा एकूण 52 इंच एवढा मापाचा तुकडा तयार करून घेतला मी आयताकृती। आता चुण्या देऊन घेणार आहे। इथे चुण्या देताना एकाच साईडने अशा एका बाजूला त्याची तोंड येतील असे चुण्या दिलेल्या आहेत। बॉक्स टाईप चुण्या नाही आहेत, ह्या साध्या सिंपल आहेत आणि अशी बाही अगदी अशी खूप फुलत नाही, व्यवस्थित बसते दंडाबरोबरच राहत असल्यामुळे। इथे हे चुण्या देऊन एवढं कापड तयार झालं, परंतु ते पुरेना स्लीव्जसाठी। मग आणखी त्याला मी जोड देण्याऐवजी जरासं एक प्लेट उसवून बघितली। दंडघर याचा वेगळा मी कापून ठेवलेला होता, त्या मापात हे बसेना। एक चूण सोडून बघितली तरी ते पुरेना कापड। मग मी आणखी त्याला जोड द्यायचं ठरवलं आणि अशा पद्धतीने जरा छोटं कापड होतं, पण ते बरोबर ॲडजस्ट केलं मी आणि इथे 3 जोड जरी दिले, 2-3 जोड दिले तरी काही ते दिसत नाहीत चुण्यांमुळे म्हणा किंवा ते काखे देतात, त्याच्यामुळे काही फरक पडत नाही। अशा प्रकारे दोन्ही मी हात तयार करून घेतलेत। चुण्या देताना नेहमी उलट-सुलट बाजू बघून आणि ब्लाऊज शिवल्यानंतर दोन्ही हातावरच्या चुण्यांची तोंड जी असतात ती पुढच्या बाजूला किंवा मागच्या बाजूला अशी सेम यायला पाहिजेत, नाहीतर एका हातावर समोर तोंड दिसतायत, दुसऱ्या हातावर मागे तोंड दिसतायत, असं नको व्हायला। म्हणून उलट-सुलट अशा चुण्या देऊन घ्यायच्या। एका साईडच्या चुण्या देऊन झाल्यात, आता मी दुसऱ्या साईडने त्या व्यवस्थित करून त्यावर शिलाई देणार आहे, म्हणजे त्या व्यवस्थित राहतील। इथे मला अस्तर लावायचं नव्हतं, नंतर लक्षात आलं की अस्तर लावलं तर बरं होईल, नाही लावलं तरी चालू शकतं कारण याला चुण्या भरपूर आहेत, त्यामुळे पातळ कपडा दिसणार नाही। आता बघा दोन्ही स्लीव्ज माझे अर्धे प्लेट्स देऊन तयार झालेले आहेत। हे बघा दोघांची तोंड बघा। आता इथे मी जो दंडघेराचा जो काठ होता तो काढलेला आहे। हे प्लेन चिकनचं पांढऱ्या कलरचं कापड आहे। अशा प्रकारे मी स्लीव्ज तयार केलेला आहे आणि त्याला ओव्हरलॉक देखील केलेला आहे। दोन्ही स्लीव्जला इथे मी शिवून घेतलेलं आहे। आता यानंतर मी त्याला अस्तर जोडणार आहे। असे स्लीव्ज खूप छान दिसतात, कॉटन साड्यांवर वापरायला सुद्धा छान पडतं। अशी ओव्हरलॉक जर करायची नसेल तर साईडने एक शिलाई द्यायची। आता ओव्हरलॉक करून झाला, आता मी दाबशिलाई देऊन घेत आहे। इथे वरच्या भागाला जर अस्तर लावायचं नसेल, फक्त दंडघेरापुरतंच लावायचं असेल किंवा काठापुरतंच, म्हणजे चुण्यांच्या खाली जे कापड दिसतं तितकंच जर अस्तर पाहिजे असेल तरी आपण तसं लावू शकतो। दंडघेरापुरतं किंवा काठापुरतंच जर अस्तर लावायचं असेल तर कवर शिलाई घालून देखील आपण इथे स्लीव्ज तयार करू शकतो, परंतु जो वरचा जो आकार असतो स्लीव्जचा
तो पेपर कटिंगनुसार द्यावा लागतो. मग पेपर कट कोण करणार ह्याच्यासाठी मी इथे शॉर्टकट अस्तरच लावून टाकलं आणि अशा पद्धतीने मी इथे ते अस्तर जोडलं सरळ बाजूने, त्याला उलटवलं. इथे काखेकडे कमी पडत होतं जरासं किंचितसं, म्हणून त्याच्यातलाच भाग कापला त्रिकोणी जादाचा आणि शिलाई देऊन टाकली. आता दुसऱ्या साईडला सेम तसंच केलं आणि आता हे बघा उलटवून दाबशिलाई दिली. दाबशिलाई दिल्यानंतर परत तो हात उलटवून इथे अस्तराला साईडने शिलाई देऊन घेतली. इथे आपण पेपराचा वापर करू शकतो, पण मी इथे केलेला नाही आहे. पेपर लावूनसुद्धा ब्लाऊज सुंदर दिसतो, पण इथे मी शॉर्टकटमध्ये असं अस्तर लावून हा स्लीव्ज तयार केलेला आहे. दोन्ही स्लीव्ज असेच तयार करून जादाचं जे कापड होतं ते इथे कापलेलं आहे. हा झाला पूर्ण स्लीव्ज शिवून. आता त्याला मध्ये नॉच दिला. अशाच प्रकारे मी दुसरा स्लीव्ज देखील तयार करून घेणार आहे. बघा, आणि हा फायनल लूक. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.